एक नाही, दोन नाही, थेट 20 कोटी एकादशींच्या व्रता इतकं पुण्य, तेही फक्त एका व्रताने. कोणतं आहे हे व्रत? हे आहे श्रीकृष्ण जन्माष्टमीचं व्रत 16 ऑगस्टला. हो, पण या दिवशी थोडीशीही असावधता तुमच्या माथी अनेक पटींनी पाप लावून जाईल. पुढे जाणून घ्याल. भगवान श्रीकृष्णाचा हा आहे अवतार दिवस. या दिवसाच्या उत्सव आणि उपवासाला फार मोठं महत्व आहे. 20 कोटी एकादशींचं व्रत केल्याचं पुण्य फक्त एका दिवसाच्या व्रताने मिळतं आणि व्रत करणाऱ्याला 100 जन्मांतील पापांपासून मुक्ती देखील याच दिवशी मिळू शकते. म्हणूनच या दिवशी कडक उपवास करावा. या कडक उपवासाने तुमच्या शरीरात लपलेल्या जुन्या आजारांचे कण जठराग्नीमध्ये भस्मसात होतात. जन्माष्टमीचा उपवास न करणाऱ्याला इतकं भयंकर पाप दोष लागतो की ऐकून तुमच्या अंगावर शहारे येतील. जन्माष्टमीच्या दिवशी भोजन केल्याने 100 ब्रह्महत्यांचं पाप लागतं आणि कोट्यवधी जन्मांचं पुण्य नष्ट होतं. तो मनुष्य सूर्य आणि चंद्र असतील तोपर्यंत, म्हणजेच सृष्टीत सूर्यचंद्र असतील तोपर्यंत कालसूत्र नामाच्या नरकात पडतो. त्यानंतर तो नराधम कोट्यवधी वर्षे जंगलात डुक्कर, साप इत्यादी तिर्यक योन्यांमध्ये जन्म घेतो. पण जे उपवास करतात ते धनधान्य सुख समृद्धीने परिपूर्ण होतात, संसारात सुखी राहतात आणि परमार्थात त्यांची प्रीती वाढते. लक्षात ठेवा, हे व्रत 15 नाही तर 16 ऑगस्टलाच करायचं आहे आणि जागरण पण 16 ऑगस्टच्या रात्रीच करायचं आहे.